रव्या साबळे नावाचा डुक्कर, रव्या साबळे नावाचा लाळ चाट्या अमृता फडणवीसचा गु खातो. तिचा पण गु खायला जातो त्या अमृता फडणवीसचा. नाही रे रव्या लाळ चाट्या, ऐक, तुला ना उत्तर देणारा कुणी नव्हतं ना म्हणून माजून गेला होता तू. लाळ चाट्या, लाळ चाट्या, लाळ चाट्या असं म्हणायचं. गांजाड्या मन्या आहे ना, मन्याने जो काय तमाशा किंवा घाट घातला ना, त्याच्यानंतर बरेच धर्मद्वेषी, हिंदू धर्मद्वेषी आहेत ना, गटारातले किडे बाहेर आले. फडणवीस साहेबांच्या समर्थकांना काय म्हणतो, अंड भक्त. मग तू लाळ चाट्या का रे डुकरा? काय झालं आजची लाईव्ह बनवण्याचं कारण म्हणजे रव्या साबळे नावाचा डुक्कर, रव्या साबळे नावाचा लाळ चाट्या गेल्या कित्येक वर्षापासून, म्हणजे 1-2 वर्ष झाली असतील, कित्येक वर्षापासून, म्हणजे हा जो गांजाड्या मन्या आहे ना, मन्याने जो काय तमाशा किंवा घाट घातला ना, त्याच्यानंतर बरेच धर्मद्वेषी, हिंदू धर्मद्वेषी आहेत ना, गटारातले किडे बाहेर आलेत आणि भाजपवर आगपाखड करायला लागलेत. कारण त्यांना माहिती आहे हिंदू धर्म वाचवण्याचा, हिंदू धर्म जोपासण्याचा, हिंदू धर्म जगवण्याचं जर काम कोण करेल तर ते भाजप आहे. हिंदू जागवण्याचं म्हणजे जो हिंदू झोपलेला होता आमचा 70 वर्ष, त्या काँग्रेसने त्यांना कर्जमाफीचं अफीम, त्यांना कुठल्या पण फालतू काही पण स्कीम काढायच्या, त्याचं असं अफीम देऊन 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 आहे ना त्यांना झोपी घातलं. जसं या जरांग्याने 2 वर्षापासून नाही का आरक्षणाचं अफीम पाजले गोरगरिबांना आणि कित्येक केस त्यांच्यावर झाल्यात, त्यांच्या खऱ्या हक्काचं EWS घालवलं. तशाच पद्धतीमध्ये हा रव्या साबळे नावाचा लाळ चाट्या गुलाम उभा केलेला आहे बरं का. खूप दिवसापासून वाकडेश्वरांनी या अशा लोकांनी मिळून उभा केलेला आहे त्याला. तर त्याच्यावर आज बोलायचं आहे, कारण खूप त्याने चालू केलंय. काय म्हणतो, फडणवीस साहेबांच्या समर्थकांना काय म्हणतो, अंड भक्त. मग तू लाळ चाट्या का रे डुकरा, गुलाम, लाळ चाट्या, लाळ चाट्या गुलाम तू. मग तू कसं म्हणतो, अंड भक्त, मग लाळ चाट्या, लाळ चाट्या, लाळ चाट्या असं म्हणायचं का तुला? आम्ही तुला आता असं महाराष्ट्रातली जनता, याला लाळ चाट्या नाव टाका आता. हा अंड भक्त म्हणतोय ना, मग हा लाळ चाट्या, हा गुलाम. हा तू म्हणतोय ना मी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बोलतोय, मी शेतकऱ्यांसाठी भांडतोय. अच्छा, 70 वर्ष झोपला होता का रे तू? ज्या वेळेला काँग्रेसच्या काळात मध्ये शेतकरी पोटाला पोटभर खात नव्हता बरं का, दलाल मला माल होत होता, आडत्या मला माल होत होता. ज्या वेळेला भाजपचं सरकार नव्हतं ना, आम्हाला आठवतंय आमच्या बापाच्या पायाला कधी चप्पल भेटली नाही रे नीट, आमच्या बापाच्या अंगावर कधी सदरा नव्हता रे नीट. हा 18 वर्ष, 12 महिने 18 वर्ष दारिद्र्यातच त्या शेतकऱ्याला राहावं लागत होतं. त्यावेळेला तू कुठं गेला होता रे झोपी, लाळ चाट्या गुलाम? त्यावेळेला कुठं होतं तुझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य? त्यावेळेला तुला शेतकरी नव्हता दिसत का रे? अरे वेडा सुद्धा सांगेल ग्रामीण भागात जा, अरे ग्रामीण भागात जा, वेडा सुद्धा सांगेल. जसं भाजपचं सरकार आलं ना, शेतकरी पोटाला पोटभर खायला लागला. प्रत्येक शेतकऱ्याच्या दारासमोर 2 व्हीलर आहे, शेतकरी चालत जात नाही रे रव्या लाळ चाट्या. ऐक, तुला ना उत्तर देणारा कुणी नव्हतं ना म्हणून माजून गेला होता तू. बळा का रे वळू, माजलेल्या वळू, ऐक, गावानी सोडलेला सांड ऐक. तर त्या वेळेला आहे ना शेतकरी चालत जात होता गुडघ्या इतका, चिखलात मध्ये पाय फसत होते त्याचे पांदीच्या रस्त्याने जात असताना. आज माझा शेतकरी 2 व्हीलर घेऊन जातो रे. पांदन रस्ते सुद्धा आहे ना पक्के बनवलेत आमच्या गडकरी साहेबांनी, जरा फिर गावांनी बरं का रे. सुपारी वास तू आहे, सुपारी घेऊन बोलतोय. ज्या फडणवीस साहेबांवर बोलतोय ना, बिनलाजा माणसा, एक सातबारा दाखव फडणवीस साहेबांच्या नावावर मुंबईमध्ये, एक शिक्षण संस्था दाखव, एक दूध संघ दाखव, एक कारखाना दाखव. अरे धर्मासाठी आणि जातीसाठी त्या माणसाने स्वतःला वाहून टाकलं रे. स्वतः तो माणूस छाती ठोकपणे सांगतोय की माझ्या घरातली, फडणवीस घरातली मी शेवटची पिढी आहे, देवेंद्र फडणवीस घरातला मी शेवटचा आहे, माझ्या घरातलं कुणीही राजकारणात परत येणार नाही. देव देश आणि धर्मासाठी त्या माणसाने स्वतःला वाहून नेलं. त्याच्यावर बोलतो, त्याच्या मुलीवर बोलतो, त्या अमृता फडणवीसचा गु खातो, तिचा पण गु खायला जातो त्या अमृता फडणवीसचा.
नालायक्या, लाज नाही वाटत तुला बोलताना? होय रे. हा, एका स्त्रीला पण बोलतोय आणि म्हणे मी शेतकऱ्यांचे प्रश्न. मग तू तेव्हा झोपी गेला होता का? काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा. जसं भाजपचं सरकार आलं ना, शेतकरी पोटाला पोटभर खायला लागला. तुझ्यासारखे जे कोण होते ना, शेतकऱ्यांना गुलाम बनवून जगत होते, शेतकऱ्यांना व्याजाने पैसे वाटत होते, तू त्यातला आहे रे. परंतु काय झालं, शेतकऱ्यांना आता कुणाकडनं व्याजाने पैसे घ्यावे लागत नाही. ठीक आहे, बँका कर्ज देत आहेत, परंतु सावकारांकडनं कर्ज घ्यावं लागत नाही. आणि जे 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकर शेतकरी आहेत ना, त्यांचं कर्ज पण माफ करतंय बरं का भाजप सरकार. हा, जे 10 एकराच्या पुढे ज्यांच्याकडे शेती आहे, ज्यांना कर्ज घ्यायची गरज नाही, ते शेतीवर कर्ज घेत आहेत 10-10 15-15 लाख आणि बिझनेस उभे करतात, त्यांचं नाही सरकार माफ करणार. का करणार? त्यांचं कर्ज माफ करून गोरगरिबांवर का अन्याय करायचा सरकारने? नाहीच करावा. जे गोरगरीब शेतकरी आहेत ना, सर्वसामान्य, त्यांचं कर्ज माफ करतंय शेतकरी फडणवीस सरकार. आम्हाला मान्य आहे ते, किंवा माफ करतंय मोदी सरकार, आम्हाला मान्य आहे ते. भाजप सरकारच्या नावाने. ओय रे ए लाळ चाट्या, हा काय म्हणतोय? अंड भक्त मग तू लाळ चाट्या. ए लाळ चाट्या, लाळ चाट्या, तुझा मूळ व्याधाचा कोंब का फुटतोय लाळ चाट्या फडणवीस नावाने? काय तुला फडणवीस नावाचा एवढा मोठा मुतखडा झालाय? हा, काय तुला हरण्या झाला फडणवीस नावाचा? होय रे, फडणवीसच्या नावाचा का हरण्या झाला का तुला? सारखा सारखा फडणवीस फडणवीस अय फडणवीस. हा, भिकाधानिक पदावर असणाऱ्या माणसाला सारखा सारखा हिनवतो, आणि ज्या वेळेला तुला कायदेशीर बाबींना तोंड देण्यासाठी बोलवता, त्यावेळेला माझ्या घराची रेकी केली. ए कोण रे तू? तुझ्या घराची रेकी करायला? ए मडक्या तोंडाच्या, कोण तू? माझ्या घराची रेकी चालू आहे, चौकशी चालू आहे. हे कोण? ए उखळ्या तोंडाच्या, कोण रे तू? हा, होय रे मडक्या, काय रेकी चालू आहे माझ्या घराची? कशासाठी? तू फडणवीसांवर बोलतो म्हणून? अरे शेंबड्या, तुला उत्तरही कुणी देत नाही, इतक्या दिवसाचा भुगतो. पण काय म्हणे, माझे 35 लाख फॉलोअर्स आहे. मग तुझे 35 लाख जे विकत घेतलेले फॉलोअर्स तुझे, ज्यावेळेला तू संभाजीनगरला गेला, त्यावेळेला कुठे गेले तुझे 35 लाख फॉलोअर्स? अरे निदान एक 4-5 हजार तर यावेत ना. 4-5 हजार तर यायला पाहिजे होते. 4 टाळके आले तर माग उभे राहिले. लय तू पार लंब्या लंब्या आणत होता ना, काय ते पोस्टर येतोय उत्तर द्यायला दांडकं बिंडकं घेऊन. कुणाला मारतोय दांडक्यानी? जो तू म्हणतोय ना माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, कुणी आणली गदा? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा काँग्रेसच्या काळात होती. मडक्या तोंडाच्या, काँग्रेसच्या काळात होती. अरे 2.5 वर्ष सरकार आहे ना, यांच्या ताब्यात दिलं ना, तरी लोकांची गळचिपी केली होती यांनी. कुणाला बोलू देत नव्हते, मलाच. अरे मी ज्या वेळेला त्या श्वेता महालेला बोलले ना, ती भाजपचीच आहे, पण तिचा विषय काढणार मी आज, तेव्हा तिला मदत कुणी केली माहिती का? तुझ्या या पांढऱ्या पायाच्या सरकाराने. तो पांढऱ्या पायाचा झाला होता ना मुख्यमंत्री, तो उद्धव, त्याने उद्ध्वस्त करून टाकला. 2.5 वर्ष माझं महाराष्ट्र उद्ध्वस्त करून टाकला. कोरोना आला, त्याच्या पांढऱ्या पायामुळे कोरोना पण आला होता माझ्या महाराष्ट्रात मध्ये. तर त्या उद्धवने ना परमिशन दिली होती माझ्यावर गुन्हे दाखल करायला, त्या श्वेता महालेला, भाजपची असून. भाजपचं सरकार आल्यापासून आहे ना, अजिबात नाही झालं. ती पण वाजली होती त्यावेळेला यांच्या सरकारामुळे. म्हणजे असे असतात काही किडे, आहे काही त्यांच्या पण पक्षामध्ये काही किडे. तर त्यावेळेला काय झालं बघा, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्यावेळेला गदा आणली होती. बोलू देत नव्हते रे कुणाला. त्या रवी राणाने काय बोललं होतं, हनुमान चालीसा, मी तुमच्या घरात मध्ये येऊन त्या दोघांनावर बायकोला आत टाकलं. मी काय बोलत होते, अरे घरात मध्ये का बसलात? कोरोनामुळे ना बाहेर या, लोक भयभीत झालेत, त्यांना मदत करा, त्यांना काय पीठ मीठ लागतं ते बघा. त्याच्यामुळं काय झालं, यांच्या तर आमदारा खासदारांचेच होते मी, पण ती श्वेती आमच्या चिखली तालुक्याची, तिला पण मोठा भडका उठला होता. आणि मग तिला या लोकांनी मदत केली, कर तू गुन्हे दाखल. आणि ती बिनाक्कल बाई, तिनं केले. त्यावेळेला फडणवीस साहेबांना ते त्यांचं आपलं समाजासाठी ते झटत होतं माणूस. त्याला एक दिवस बाबा प्रत्येक गोरगरिबांपर्यंत घास 2 घास त्यांच्यापर्यंत गेले पाहिजेत, याच्या मागं होते ते. त्याच्यामुळे हे काय करतंय त्यांचं काही लक्ष नव्हतं ना. आणि त्या काळात मध्ये या बाईने गैरफायदा घेऊन माझ्यावर गुन्हे दाखल केले होते. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, खरं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा यांच्या काळात आली होती, की बघा फक्त 2.5 वर्ष सरकार त्यांच्या ताब्यात गेलं होतं ना, तरी ते दनादन लोकांवर गुन्हे दाखल करून आतमध्ये टाकत होते. 70 वर्ष गुलामीत काढली आम्ही. अरे त्या इंग्रजांनी आमच्यावर फक्त 150 वर्ष राज्य केलं, परंतु त्यांनी काहीतरी विकासही आमच्या भारताचा केलेला आहे. त्यांनी बांधलेले पूल, त्यांनी बांधलेले रस्ते, अजूनही काही काही ठिकाणी आम्ही त्याच्यावर नाचतोय जातोय. 100-150 वर्ष झाले तरी.
म्हणजे आज भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झालेत, त्यांनी बांधून किती वर्ष झालेत, त्यांनी आमच्या भारतावर राज्य केलेलं होतं, म्हणजे त्यावेळेला त्यांनी बांधलेली, म्हणजे 100 वर्ष झालेत तरी आम्ही त्याच्यावर नाचतोय. परंतु तुमच्या काँग्रेसच्या काळात बांधलेले पूल रस्ते वाहून गेलेत बरं का, ते काय नाही कुठं, म्हणजे मुळात तर नाहीच आहे. विकास तर कुठला केलाच नाही दगडाचा पण तुम्ही. आणि हा फडणवीसांवर बोलतो, हा मोदी सरकारवर बोलतो. अरे तुला लाज नाही का रे, लाज विकली का रे तू हा, त्यांच्यावर बोलतोय, लाज विकली, नालायक माणसा, नीच. सारखा सारखा उठला की सुटला फडणवीसवर, उठला की सुटला त्यांचा गु खायला. हा ओय रे ओय, फडणवीस नावाचा हरण्या झाला तुला. हा सारखं 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 ते फडणवीस लोकांच्या पोटात मध्ये मुतखडा होतो, तुला डोळ्यात झाला का? हा काय आजार झाला तुला फडणवीस नावाचा एवढा? आणि म्हणे मी शेतकरी. तू शेतकरी होय रे? अरे जो हाडामासाचा शेतकरी ना तो सांगेल, तो खरा बोलेल आणि सांगेल की खरंच भाजपचं सरकार आल्यापासून शेतकरी पोटाला पोटभर खातो की नाही, हे शेतकरी सांगेल. अरे शेतकऱ्याची पोरं सुद्धा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकायला लागलीत, कळलं का? हे कुणाचं? भाजप सरकार आलं त्यामुळं. हा अखंड शेतकरी ना सुखावलेला आहे. हा 2-4 कम्युनिस्ट आहे ज्यांना माहिती आहे भाजप सरकारमुळे ना हिंदू जागा झालाय. हा तुम्ही जे आहेत ना रे पिल्लावळ, तू झालं, तो गांजाड्या झालं नाही का, आणखी 2-4. हे कशासाठी माहिती का? कुणाला जातीसाठी भांडायला लावायचं, कुणाला आरक्षणासाठी भांडायला लावायचं, कुणाला शेतकऱ्याच्या नावासाठी भांडायला लावायचं. तुम्ही 2-4 प्यादे उभे केलेले तारे वाकड्यांनी, पण काय फरक नाही पडणार रे. त्या राज्यसभेवर घेण्यासाठी वाकड्याला पण पाया पडावं लागलं फडणवीस साहेबांच्या, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. त्यामुळे नाचू नको रे नाच्या, तुझ्यासारखे नाचे नाचायला ठेवलेले आहेत त्यांनी. हा काय फरक पडणार नाही तुझ्या नाचकाम करून, काय नाही. जनता सुज्ञ आहे, जनतेला माहिती आहे काय खरं काय खोटं, बरं का. जी आग पाखड लावली ना तू, काय नाही काय नाही काय नाही. हा हे ते विकत घेतलेले तुझे ते 35 लाख फॉलोवर्स तुझे, हा ते पुंगळ्या घालून घाल, तुझ्या पुंगळ्या करून घालते. हा ते दुसऱ्यांना दाखव 35 लाख. कसलं रे तू काय शेवड्या? बस आपलं ते ड्रॅगन फूड वगैरे ते नाही का, लोकांना असं येड्यात काढ त्याच्यातमध्ये. बाकी तू काय आडामासाचा शेतकरी नाहीये, आणि शेतकरी ना राजकारण करणार नाही. तू राजकारणी आहे, राजकारणी, आणि राजकारण्यांनी तुला उभा केलाय. राजकारणी पण नाही रे तू. हा तू कोण आहे? सुपारीबाज, सुपारीबाज दर. तुझ्यावर बोलावं ही पात्रता पण नाही तुझी, परंतु तुझ्या भाषेत मध्ये बोलायला लागला ना, हा तुला त्याच भाषेत मध्ये उत्तर देण्यासाठी मला यावं लागलं. त्याच भाषेत मध्ये उत्तर देण्यासाठी ना मला उभं राहावं लागलं, कळलं तुला? हा त्याच्यामुळे चाट्या, लाळ चाट्या, त्यांना म्हणतो का मुळव्यात चाटून आला का तू? काय तो हागला वाकड्या की त्याचं ढाटून येतो का तू? लोकांना मुळव्यात चाटून यायला लावतो. हा तुला प्रश्न विचारले तर मुळव्यात चाटून आला म्हणतो का? तुझा कांदा फुटतो ना? अवकात आहे का अवकात तुझी त्यांच्यावर बोलायची? हा अरे वाहून नेलेलं त्या माणसाने समाजासाठी आणि धर्मासाठी. काय सांगतोय रे शेंबड्या? बस घरात मध्ये गप. चालला फडणवीस साहेबांवर बोलायला. एक माणसा तुला प्रत्येक तुझ्या व्हिडिओला उत्तर देणार आता ही संगीता वानखेडे. लय तुझा महाराष्ट्रामध्ये मला काय रेकीत चालीन, माझ्यावर काय दबावाचा अंत. अरे काय तुझ्यावर दबाव आणायला? कोण रे तू? शेंबूडपूस नाकातला घरात जाऊन कोण तू? चाललाय बोलायला? बस घरात गप शेंबड्या. तू बोल फक्त, प्रत्येक तुझ्या व्हिडिओला मी उत्तर देणार आता. तू बोल फक्त. 420 माणसा किती शेतकऱ्यांना तू फसवलंय आणि चाललाय शहाणपणा सांगायला. कसलं काय इन्शुरन्स काढलं, कसला काय विमा काढला, कसलं काय केलंय, आणि कसल्या कंपन्या उभ्या केल्या, त्याच्यातून लाखो रुपयाची लूट केली शेतकऱ्यांची तू. आणि तू लागला का शहाणपणा शिकवायला? होय रे शेंबड्या, बस गप गुमान. चाललंय फडणवीस साहेबांवर बोलायला. हिंदू जागा झालेला आहे. तुमचा जो नाच काम चाललाय ना, नांग लोकांनी 2-4 लोकांनी लावल्या, त्याला काय फरक नाही पडणार. त्यांनी हिंदू आता झोपणार नाही परत, बरं का. हिंदू जागा झालेला आहे आणि हिंदू जागृत झालेला आहे. येणारे कित्येक वर्ष हे भाजपचंच सरकार असेल, म्हणजेच काय हिंदुत्ववादीच सरकार असेल. अगदीच. आणि हे सरकार हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. हिंदू राष्ट्र का करायचं? तर हिंदू हा संवेदनशील आहे. हिंदू क्रूर नाहीये, आया बहिणींवर अत्याचार करणारा नाहीये, किंवा आमच्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा असं काही शिकवलेलं नाहीये. त्याच्यामुळं आम्ही हिंदू धर्मावर प्रेम करतोय.
अगदीच करू. हा, आणि जो आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करेल आम्ही त्याच्यासाठी ना आमचे चांबडे काढून आहे ना त्याच्यासाठी सुरक्षा कवच बनवू त्याला. बरं का रे हे लाल चाट्या. हा, त्याच्यामुळे तुझ्यासारख्या आहे ना शेंबड्या मेंबड्यांनी बोलू नाहीये फडणवीस साहेबांवर. अवकातच नाहीये तुझी. अरे शेंबड्या, हा लायकी नाहीये तुझी तू फडणवीस साहेबांवर बोलावं. चल बस, खरकट्या गाळे का गुसाने धुते चाललाय त्यांच्यावर बोलायला. तुला प्रत्येक व्हिडिओला तुझ्या उत्तर देईल. तू बोल फडणवीस साहेबांना, तुला याच पद्धतीत मध्ये उत्तर देणार मी, ह्याच पद्धतीत आणि याच भाषेत देणार. किती गलिच्छ बोलतोय रे हा, अवकातीत राहा. शेतकऱ्यांचा पुळका तुला. ते 70 वर्ष कुठे गेला होता तुझा पुळका, जेव्हा शेतकरी उपाशी मरत होता, जेव्हा त्याच्या मालाला हमी भाव नव्हता, जेव्हा आडते त्याला लुटून खात होते, हा व्यापारी त्याला लुटून खात होते, हा सावकार त्याला लुटून खात होते, त्यावेळेला तू कुठे गेला होता रे भाडे. आता बँका कर्ज देत आहेत शेतकऱ्याला. पहिलं बँका उभाही करत नव्हत्या, आता बँका कर्ज देत आहेत शेतकऱ्याला. हा, हे भाजप सरकारचे आव्हान आहेत शेतकऱ्यांसाठी. तू काय सांगतो रे शेंबड्या. चल चाललाय सांगायला निघ. आणि उत्तर तुला देणारी संगीता वानखेडे प्रत्येक व्हिडिओला तुझ्या. फक्त तू टाक फडणवीस साहेबांवर व्हिडिओ, तुला उत्तर देणार मी. हा चला, हिंदू जागा झालेला आहे, असाच जागा राहा. हे असले माकडे आहेत ना, हे कुरतडतायत आपल्याला, लक्षात ठेवा. हे उंदर, माकडं नाही म्हणता येणार, हे उंदर आहे उंदर. हा, हिंदू धर्माचं जे जाळं आहे ना त्याला कुरतडायला हे उंदरं सोडलेले आहेत 2-4. तर हरकत नाही, या उंदरांना कसं पकडायचं ना आपल्यालाही माहिती आहे, हरकत नाही. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. पुन्हा याची वाट लावायला मी याच भाषेत मध्ये येणार. फक्त तू टाकच व्हिडिओ आता.